जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा आता नवीन जी आर आलेला आहे. ज्या गावात शहर जिल्हा कुठेही असू दे, मुंबई आणि उपनगर मुंबई हे वगळून इतर महाराष्ट्रात कुठेही जिल्हा किंवा शहर गाव गावठाण जिथं जे ठिकाणी असेल त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं अतिक्रमण आता नियमित केलं जाणार आहे. म्हणजे काय केलं जाणार आहे, तर ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणची जागा आता तुमच्याच नावावर केली जाणार आहे. ती जागा तुम्हाला मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी काही पैसे घेतले जाणार नाहीत. मात्र यासाठी काही अटी आहेत, नियम व अटी आहेत. बघा, यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. या संदर्भातला जी आर सुद्धा आलेला आहे. सविस्तर इत्यंभूत माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा नसेल तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आरची लिंक देतो. तो जी आर तुम्ही वाचा. जी आर वाचून तुम्हाला काही समजलं नाही, काय प्रश्न असतील तर तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये सगळे सविस्तर आपण इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तो व्हिडिओ पाहूनही काही समजलं नाही, काय तुमचे प्रश्न असतील किंवा आणखी वेगळं काय तुमचे प्रश्न असतील, तुम्ही वेगळं कुठं राहताय, त्या संदर्भातला काय नियम कसं असणार आहे, तर तुम्ही आपल्याला कमेंट करा. त्या ठिकाणी आपण तुमच्या त्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देऊ, उत्तर देऊ. आणखी सविस्तर तुमचं आपण त्या ठिकाणी तुम्हाला तिथं माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा माहिती काय, की एक ठळक मुद्दे सांगतो मी. एक डीपमध्ये नाही सांगत. डीपमध्ये ते मला पण आता ते सांगता येणार नाही डीपमध्ये सगळं व्यवस्थित, कारण फार जवळजवळ 11 पानांचा जी आर आहे. इत्यंभूत सगळं नियम, अटी, पात्रता, किती पैसे घ्यायचे, कोणाला किती जागा द्यायची, कोणाला किती जागा द्यायची तर त्याचे पैसे किती घ्यायचे, हे सगळे नियम व अटी त्या जी आरमध्ये दिलेले आहेत आणि तो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे. आता बघा, तुम्हाला 500 पहिली महत्त्वाची गोष्ट, गायरान नाही, फक्त सरकारी जमीन. आता तिथल्या ग्रामपंचायतीने जर गायरान जमीन ही सरकारी जमीन ठरवली तर तो भाग वेगळा. तर सरकारी जमीन, ज्या ठिकाणी सरकारी जमीन असेल आणि त्या जमिनीवर जर कोणी फक्त राहण्यासाठी तिथे उद्योग व्यवसाय असले धंदे करण्यासाठी नाही, फक्त राहण्यासाठी गरीब कुटुंब असेल आणि तिथं राहण्यासाठी त्यांनी अतिक्रमण केलेलं असेल, अशा लोकांचं तीच जागा त्यांच्या नावावर केली जाणार आहे. कधीपर्यंत? आज नाही तर 2011 1 जानेवारी 2011 पर्यंत, 1 जानेवारी 2011 पर्यंत ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांच्या नावावर तिथं राहिलेले आहेत, तिथं नोंद आहे, त्यांचा पुरावा आहे त्या ठिकाणी की बाबा आम्ही 1 जानेवारी 2011 पासून पूर्वी इथं राहिलं आहे. त्याच्यापासून तेव्हापासून तर इथं आहे, पण त्याच्या पूर्वी, त्याच्यानंतर 2 जानेवारी रोजी तुमचं जर काय तिथं तुमचा पुरावा येत असेल किंवा 2 जानेवारी रोजी तुम्ही तिथं अतिक्रमण केले तर नाही, तुमची ती जागा तुमच्या नावावर होणार नाही. 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्यांनी त्या ठिकाणी ज्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्यांना ती जागा त्यांच्या नावावर केली जाणार आहे. त्यांना 500 चौरस फुटापर्यंत ती जागा मोफत दिली जाणार आहे. एका कुटुंबाला तेवढीच 500 स्क्वेअर फुटाची जागा दिली जाणार आहे. आता एक कुटुंब म्हणजे काय, तर एक कुटुंब म्हणजे नवरा वेगळा आणि बायको वेगळे असे नाही, तर नवरा 500 चौरस फूट घेईल, बायको 500 चौरस फूट घेईल असं नाही. एका कुटुंबाला फक्त एकच जागा म्हणजे 500 चौरस फूट जागा दिली जाणार आहे. एक कुटुंब म्हणजे काय, तर नवरा बायको त्या घरात राहत असतील तर, आणि त्यांच्या घरातील अविवाहित मुलं, विवाहित मुलं झाले असतील तर त्या ठिकाणी त्यांना, तर म्हणजे जर माझा एखादा पोरगा आहे त्याच्या पोराचं लग्न झालं तर तिथं 2 कुटुंब आहे, तर अशी 2 कुटुंब म्हणजे एका कुटुंबाला एकच जागा मिळणार आहे आणि ती नियमित केली जाणार आहे. जर तुमची जागा मोजली जाणार आहे, 500 चौरस फूट आहे तर तेवढी तुम्हाला 500 चौरस फूटच दिली जाणार आहे. 500 चौरस फुटापेक्षा 1 इंच जरी जास्त जागा असली तर ती जागा तुमच्या ताब्यात दिली जाणार नाही, ती जागा सरकारी जागा होणार आहे. 500 चौरस फुटाच्या वर जागा, वरील जागा म्हणजे 1,500 स्क्वेअर फुटापर्यंत जागा, त्यासाठी तुम्हाला पैसे आकारले जाणार आहेत. म्हणजे 500 चौरस फुटापर्यंत जागा तुम्हाला मोफत दिली जाणार आहे. तुमची जागा जर 1,500 स्क्वेअर फूट असेल तर वरचे 1000 स्क्वेअर फूट जागा त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमची त्या ठिकाणी तुम्ही जर वरच्या 1000 स्क्वेअर चौरस फुटाच्या जागामध्ये राहत असाल, निवासी जागा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला बाजार मूल्याच्या 10% त्या ठिकाणी रक्कम तुम्हाला द्यावी लागणार आहे. किती रक्कम असेल ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वरच्या 1000 स्क्वेअर फूट जागेमध्ये तुम्ही जर
उद्योग व्यवसाय करत असाल, वेगळे काय जागा असेल म्हणजे दुकान गाळ्या असेल, गॅरेज असेल, काय असेल, दुकान असेल तुमचं, मळणीचं जे गिरण आहे, डंक आहे, किराणा शॉप आहे, असे जे दुकानं असतील ते दुकानासाठी तुम्हाला 25% असा जे काय बाजारमूल्य दर आहे त्या जमिनीचे 25% त्या दराचे 25% रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी शुल्क भरावे लागणार आहे. हा एक विषय झाला. तर तुम्हाला आता 500 स्क्वेअर फुटाची जागा मोफत असेल, शिवाय 1,000 रुपये वरच्या 1,000 स्क्वेअर फूट जागेसाठी तुम्हाला 1,000 रुपये भरावे लागणार आहेत. आणि वरच्या 2,000 जागा असेल, 1,500 म्हणजे 1,500 स्क्वेअर फूट जागा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 2,000 रुपये भरावे लागणार आहेत. अशा पद्धतीने हा एक नियम आहे. त्यानंतरचे तुम्ही जर वन विभाग, फॉरेस्ट विभाग, नदी नाले या ठिकाणी राहत असाल तर ती जागा तुमच्या नावावर केली जाणार नाही, अतिक्रमण नियमित केलं जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्या विभागाची परमिशन घ्यावी लागणार आहे किंवा ना हरकत प्रमाणपत्र NOC आणावे लागणार आहे आणि ती ग्रामपंचायतला द्यावी लागणार आहे. हा एक नियम आहे. शिवाय ज्या ठिकाणी राखीव जागा आहेत, राखीव जागा म्हणजे कशा, ग्रामपंचायतीने किंवा त्याच्या शहराने विभागाने प्रशासनाने ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत, स्मशानभूमीसाठी, क्रीडांगणासाठी, सार्वजनिक जागेसाठी, शाळासाठी, मेडिकलसाठी, रुग्णालयासाठी अशा जागा राखीव ठेवलेल्या आहेत. सरकारची जमीन आहे अशा राखीव जागा या ठिकाणी अतिक्रमण केलं असेल तर त्या ठिकाणी अतिक्रमण तुमचं नियमित केलं जाणार नाही, तिथून तुमची हकालपट्टी केली जाणार आहे. हा एक त्या ठिकाणी नियम आहे. आता ह्याच्यामध्ये डीप त्या ठिकाणी नंतर तुम्हाला तिथून हाकलून उठवून दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुमचा तिथं फायदा आहे. तो काय फायदा आहे? तो माझा फायदा झाला पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि माझा फायदा झाला पाहिजे, तुमचा फायदा होण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल आणि तो व्हिडिओ पाहिला तर माझा फायदा होईल. म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे असं चक्र व्यवस्थित फिरणार आहे. माझा पण फायदा झाला पाहिजे, तुमचा पण फायदा झाला पाहिजे. तुमचा फायदा झाला ना तर माझा फायदा होईल. तुम्हाला तुमचा फायदा पाहिजे असेल तर फक्त तुम्ही व्हिडिओ बघा, ऑटोमॅटिकली माझा फायदा होतो, माझ्या व्हिडिओला व्ह्यूज मिळते. चला पुढं. आता आणि काय आहे, असे काही मुद्दे आहेत त्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कार्यवाही कशी केली जाणार आहे, तो शिवाय तुम्हाला करारनामा लिहून दिला जाणार आहे. तुम्हाला किती ठिकाणी किती जागा मिळणार आहेत, कोणत्या कोणत्या शहरात कुठे, की एका माणसाला किती ठिकाणी जागा मिळणार आहेत, हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवे तर सांगितलेलाच आहेत, आपण तिथं सविस्तर माहिती दिलेलं आहे. फार मोठा GR आहे तो सविस्तर तिथं आपण शब्दामध्ये सांगितलेला आहे. शिवाय या विषयावर आपण आता या विषयावरती एक प्रश्नोत्तराचा व्हिडिओ सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. अनेकांना जे काही प्रश्न असतील, समस्या असतील त्या ठिकाणी ते प्रश्न आपण त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत. अशा पद्धतीचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, यातून तुम्हाला आधी वेगळी काय माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला काय माहिती नाही समजली तर GR पहा. GR पाहून सुद्धा तुम्हाला काय माहिती नाही समजली तर आपल्या लाईव्ह किंवा प्रश्नोत्तराच्या तासामध्ये या व्हिडिओमध्ये या, तिथं आपण सविस्तर तुम्हाला माहिती सांगू. शिवाय कमेंट करून सांगा, त्यावरचा वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. खाली GRची लिंक दिलेली तो GR पहा. GR समजला नाही तर तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ पहा. सविस्तर व्हिडिओ नाही पाहिला तर कमेंट करा. होऊन जाऊ द्या सगळं देवाणघेवाण राडा आणि तुमचा फायदा होऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.